श्रोते हो नमस्कार. श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघाचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ठाणे जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघांमधली राजकीय परिस्थिती, निवडणुकीवर प्रभाव पाडणारे विविध घटक यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 18 लोकसभा मतदारसंघांचा समावेश असलेला ठाणे जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो. ठाणे, कल्याण, भिवंडी असे 3 लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यात येतात. ठाणे जिल्ह्यात मराठी बहुल मतदार असून हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2014च्या निवडणुकीत इथं शिवसेनेनं 6 जागा तर भाजपानं 7 जागांवर यश मिळवलं होतं. 4 जागांवर राष्ट्रवादी आणि अपक्षानं 1 जागेवर विजय मिळवला. 2019च्या निवडणुकीत भाजपा 8, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 2, मनसे 1, समाजवादी 1 आणि अपक्षानं 1 जागेवर विजय मिळवला. आज आपण पाहणार असलेल्या 9 विधानसभा मतदारसंघांमधली परिस्थिती, तिथले प्रश्न याविषयी आमच्या नवी मुंबईच्या वार्ताहर स्वप्ना हरळकर यांनी सांगितलं. मुंबईला लागून असलेला जिल्हा म्हणजे ठाणे. या जिल्ह्यात येणाऱ्या मुंब्रा कळवा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, ऐरोली, बेलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली या विधानसभा मतदारसंघांमध्ये वाहतूक आणि पार्किंगची समस्या कायम आहे. मुंबईला लागून असल्यामुळे शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक हा इथला गंभीर प्रश्न आहे. आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांची मोठी वसाहत नवी मुंबई शहरात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन नवी मुंबईत झालं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा मोर्चाकडून इथं उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली या मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघातला काही भाग शहरी तर काही भाग ग्रामीण क्षेत्रामध्ये मोडतो. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, कळवा, मुंब्रा आणि नवी मुंबई आणि काही प्रमाणात डोंबिवली यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. अनेक छोट्या मोठ्या उद्योगांचं माहेरघर असणाऱ्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या विधानसभा मतदारसंघांमध्ये कारखान्यांचं प्रदूषण, रस्त्यांची दुरवस्था, दळणवळणाची अपुरी साधने, आरोग्य सेवांचा अभाव दिसून येतो. तर इथल्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या शोधात येणाऱ्या नोकरदारांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. MIDC परिसरातील खड्ड्यांचं साम्राज्य, विजेचा लपंडाव यामुळे कामगार तसंच कंपनी मालकही त्रस्त झाले आहेत. अनधिकृत बांधकाम व जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पार्किंगची वाढती समस्या यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या देखील या भागांमध्ये सातत्याने वाढत आहे. या मतदारसंघामधला नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात मुंबईला जात असतो. दळणवळणासाठी त्यांना उपनगरीय रेल्वेचा एकमेव ठोस पर्याय आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा या लोकसेवेवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे मेट्रो आणि स्थानिक परिवहन सेवा अधिक बळकट करण्यावर भर देण्याची गरज आहे. वाढत्या नागरिकीकरणाच्या प्रमाणात याच भागांमध्ये रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. नवी मुंबई शहराचा विचार करता सिडको निर्मित आणि 30 वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या शेकडो इमारती धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न कायम आहे. स्वतःच्या मालकीचं धरण असणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची समस्या नव्याने निर्माण होत आहे. शिवाय पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून गरजेपोटीची वाढीव बांधकामं हा देखील निवडणुकीसाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती होत असून लवकरच हा विमानतळ सुरू होणार आहे. मात्र या वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत नवी मुंबईतले विस्तारित चांगले रस्ते आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन उड्डाणपूल तयार करणं तसंच पार्किंगचा दिवसेंदिवस गंभीर होत जाणारा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. शहरातल्या आरोग्य व्यवस्था अद्यापही सक्षम झालेली दिसून येत नाही. पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्नही रेंगाळलेला आहे. या सर्व समस्या आधीपासूनच होत्या आणि त्यामध्ये आता गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. हेच प्रश्न आता निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चिले जाणार आहेत. त्यामुळे या प्रश्नांवर कशा प्रकारे तोडगा काढला जाणार याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष लागणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हरळकर, नवी मुंबई. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसेचंही प्राबल्य आहे. कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड, उल्हासनगरमधून कुमार आयलानी आणि डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण हे भाजपाचे आमदार आहेत. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे बालाजी किणीकर, कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे
मनसेचे राजू पाटील तर मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित मात्र वेगळं आहे. म्हणून या विधानसभा मतदारसंघांमधली परिस्थिती कशी आहे हे पाहूया. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ. या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे. 2009, 2014, 2019 अशा तिन्ही निवडणुकांमध्ये निवडून येत जितेंद्र आव्हाड यांनी हॅट्रिक केली आहे. 2009 पूर्वी हा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघाचा भाग होता. तेव्हा गणेश नाईक यांनी बरीच वर्ष या भागाचं नेतृत्व केलं. पण 2009ला मतदारसंघ पुनर्रचनेत कळवा मुंब्रा मतदारसंघ निर्माण झाला आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा मतदारसंघ आहे. कळवा पश्चिम, रेतीबंदर, पारसिकनगर, खारेगाव, पूर्वेकडचं विटावा, सूर्यानगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदारसंघात येतात. भूमिपुत्र, आगरी कोळी आणि मुस्लिम समाज असा मिश्र मतदार इथं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक गठ्ठा मतं इथं असली तरी MIMनं इथून उमेदवार दिला तर निवडणूक चुरशीची होऊ शकते. मुंब्र्यात यंदाच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना इतर पक्षांचंही आव्हान असणार आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो. 2009 साली या मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यापूर्वी या मतदारसंघाचा बहुतांश भाग डोंबिवली विधानसभेत तर काही भाग अंबरनाथ मतदारसंघात होता. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात 2009 साली मनसेचे प्रकाश भोईर, 2014 साली भाजपाचे नरेंद्र पवार, 2019 साली शिवसेनेचे विश्वनाथ भोईर निवडून आले. विश्वनाथ भोईर विद्यमान आमदार आहेत. रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना कल्याणच्या मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकातून पिटाळून लावलं होतं. या आंदोलनानंतर मनसेचे प्रकाश भोईर प्रसिद्धीच्या झोतात आले आणि त्यांना पक्षानं उमेदवारी दिली. भाजपातल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला फटका बसला आणि मनसेचे भोईर निवडून आले. त्यानंतर 2014 साली शिवसेना भाजपची युती तुटली आणि शिवसेना भाजपानं स्वतंत्र उमेदवार देत निवडणूक लढवली. त्यात भाजपाचे नरेंद्र पवार निवडून आले तर 2019 साली ही जागा शिवसेनेकडे गेली. विश्वनाथ भोईर या मतदारसंघातून निवडून आले. शिवसेना फुटीनंतर भोईर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीत भोईर यांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शिवाय माजी नगरसेवक मयूर पाटील यांनीही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. त्यामुळे शिवसेनेत उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. भाजपाकडून वरुण पाटील आणि प्रेमनाथ म्हात्रे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवाय माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी महाविकास आघाडीमध्ये ही जागा मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे साईनाथ तारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांनीही या जागेवर दावा केला आहे. या पक्षाचे शहर प्रमुख सचिन बासरे तसंच काँग्रेसमध्ये कांचन कुलकर्णी, राजाभाऊ पातकर, राकेश मुथाही इच्छुक आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कल्याण पूर्व या नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली. याआधी हा अंबरनाथ मतदारसंघाचा भाग होता. यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसंच उल्हासनगर महानगरपालिकेतले काही प्रभाग येतात. गणपत गायकवाड 2009 पासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009, 2014, 2019 मध्ये सलग 3 वेळा ते निवडून आले आहेत. यापैकी 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. या प्रकरणी ते तुरुंगात असल्यानं यावेळी भाजपानं सुलभा काळू गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धनंजय बोडारे इच्छुक आहेत. शिवसेनेच्या राज्य युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय याशिवाय राजस्थानी लोकांची संख्या देखील या मतदारसंघात अधिक आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.
2008 साली झालेल्या विभाजनात कल्याण ग्रामीण मतदारसंघाची निर्मिती झाली. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिकेतला काही भाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काही भागांचा समावेश या मतदारसंघात आहे. मनसेचे राजू पाटील या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मनसेचे रमेश रतन पाटील 2009 साली आमदार होते. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर जिंकून आले, तर 2019 मध्ये पुन्हा एकदा मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील आमदार झाले. यावेळी मनसेकडून पुन्हा एकदा राजू पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं. रामभाऊ कापसे यांच्यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाला संधी मिळालेली नाही. कल्याण शीळचा महत्वाचा भाग या मतदारसंघात येतो. या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी, बेकायदा बांधकामांचं नियमितीकरण, दिवा डम्पिंग ग्राउंडची समस्या, 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्यात आला असला तरी या गावांमधल्या पायाभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे. नवी मुंबईला जोडणारा थेट रस्ता नसल्यानं दळणवळणाचा प्रश्न बिकट आहे. या सर्व मुद्द्यांचा प्रभाव यावेळच्या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. तेव्हापासून या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून 2009, 2014, 2019 अशा तीनही निवडणुकांमध्ये रवींद्र चव्हाण सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येत आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. यावेळी पुन्हा भाजपानं त्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव असलेलं शहर म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. 2014च्या निवडणुकीत या मतदारसंघात बहुरंगी लढत झाली होती, तर 2019 मध्येही भाजपा, काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांचाही या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे मनसेही या जागेवरून उमेदवार उभा करू शकते. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. परिणामी भाजपा प्रणित महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत यंदाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ बहुतांश मराठी भाषिक असलेला आणि शहरी मतदार असलेला हा मतदारसंघ आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेनेतर्फे बालाजी प्रल्हाद किणीकर आतापर्यंत 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 2019च्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर किणीकर यांनी काँग्रेसचे रोहित साळवे यांचा 29,294 मतांनी पराभव केला, तर 2014च्या निवडणुकीत त्यावेळी भाजपात असलेले राजेश वानखेडे यांचा 2,041 मतांनी पराभव केला होता. आता राजेश वानखेडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून काँग्रेसचे रोहित साळवेही यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद वाळेकर आणि डॉक्टर किणीकर यांच्यात कायमच संघर्ष असतो. हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. वाळेकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संदीप भराडे यांनीही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. महायुतीतर्फे 3 वेळा निवडून आलेले आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे अरविंद वाळेकर यांची भूमिका या मतदारसंघात पक्षासाठी महत्वाची ठरणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस बघायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार हे अजून निश्चित झालेलं नाही. या शहरात मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारही इथं तयार होत असतो. यामुळे वाढलेलं शहरीकरण तसंच उभी राहणारी मोठमोठी गृहसंकुलं यामुळे हे शहर वेगानं विस्तारत आहे. मुंबईकडे येण्यासाठी रेल्वे मार्ग हा दैनंदिन प्रवासाचा मार्ग आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, कचरा विल्हेवाट हे प्रश्न कायम आहेत. पाण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत निधी मिळूनही जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला पाणी प्रश्न कायम राहणार आहे.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातला सर्वात कमी मतदार असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून 2009 साली कुमार आयलानी भाजपातर्फे निवडून आले होते. 2014च्या निवडणुकीत ज्योती पप्पू कलानी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आल्या होत्या. तर 2019च्या निवडणुकीत भाजपाचे कुमार आयलानी अवघ्या 2000 मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यांनी ज्योती कलानी यांचा पराभव केला होता. आयलानी महायुतीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी, त्यांचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम कलानी यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यावेळी ओमी कलानी यांनी सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी महायुतीचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. पप्पू कलानी यांनी पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष उभे राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे कारखाने, गोदामं असलेल्या या शहरात बकालपणा कायम आहे. वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघ. नवी मुंबईतल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन ऐरोली आणि बेलापूर हे 2 विधानसभा मतदारसंघ तयार झाले. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून संदीप नाईक विजयी झाले. 2014च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. 2019च्या निवडणुकीत गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये नाईक यांनी बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र एकच जागा मिळाल्यामुळे संदीप नाईक यांनी मागे होत वडिलांसाठी म्हणजे गणेश नाईक यांच्यासाठी ऐरोलीची जागा सोडली. या जागेवरून गणेश नाईक निवडून आले तर बेलापूर मतदारसंघातून भाजपाच्याच मंदा म्हात्रे निवडून आल्या. या वेळेच्या विधानसभा निवडणुकीसाठी गणेश नाईक आणि संदीप नाईक या पितापुत्रांनी नवी मुंबईतल्या दोन्ही जागांवर दावा केला होता. मात्र यावेळीही भाजपानं ऐरोलीतून गणेश नाईक यांना तर बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. ऐरोलीमधून शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. तर बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा हे देखील इच्छुक होते. त्यामुळे इथं बंडखोरी होणार का हे लवकरच कळेल. महाविकास आघाडीच्या वतीनं ऐरोलीमधून काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे तर बेलापूरमधून डॉक्टर मंगेश आमले इच्छुक आहेत. मनसेतर्फे गजानन काळे हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. मनसेनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. नवी मुंबई शहराचा विचार करता 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या शेकडो इमारती धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न कायम आहे. स्वतःच्या मालकीचं धरण असणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही पाण्याची समस्या नव्यानं निर्माण होत आहे. याशिवाय पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून गरजेपोटीची वाढीव बांधकामं हा देखील निवडणुकीतला कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातल्या या विधानसभा मतदारसंघांमधल्या स्थितीबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नारायण जाधव यांनी सांगितलं. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सध्याचे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत ते महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहेत. यात ठाणे, काळुंबरा, ऐरोली, बेलापूर या 4 मतदारसंघाच्या चुरशी लढती होतील. श्रोते हो, आपला आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, समन्वय जीवन भावसार, लेखन स्वप्ना हरळकर, संपादन सुनील कांबळे, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि मोनाली निचिते आणि निवेदन अंकिता आपटे आणि सुनील कांबळे.